नारायणगाव बसस्थानकामध्ये बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला नारायणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन तिच्याकडून 3.5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 3 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 2,66,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली। संध्या संतोष शेंडे, राहणार वर्धा, जिल्हा वर्धा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले महिलेचे नाव असून याबाबतची फिर्याद पुष्पा रामदास दिवेकर व 59 वर्ष यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिली। दिनांक 28 जानेवारी रोजी फिर्यादी महिला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नारायणगाव बस स्थानकामध्ये खांद्यावर पिशवी अडकून बसमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीमधून आरोपी महिलेने मोठ्या चालाखीने सोन्याचे दागिने काढून घेतले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, ठाणे अंमलदार दत्ता तळपाडे, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, महिला पोलीस हवालदार सुवर्णा गडगे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, मित्र मुना पिंजारी, पोलीस मित्र विजय नेहरकर व आळेफाटा पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांनी नारायणगाव स्थानकामधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर महिला ज्या बसमध्ये बसून पळून चालली होती त्या एसटीचा पाठलाग करून आळेफाटा येथे बसला थांबून सदर आरोपी महिलेस ताब्यात घेतले। पोलिसांनी तत्परतेने सदर महिलेला अटक केल्यामुळे नागरिकांमधून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे। डे टू डे न्यूज नारायणगाव।